रविवारी रात्री मीरा रोडमध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त रॅली काढण्यात आली होती। त्यावेळी दोन गटात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व दोन्ही गटात तणावपूर्ण वातावरण असल्याची बातमी सर्वत्र पसरली गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी दगडफेक, गाड्यांची झालेली तोडफोड यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यामध्ये सोशल मीडियावर वेगवेगळे असे दावे करण्यात आले होते। त्यामध्ये एक दावा असा करण्यात आला की श्री लोकार्पण सोहळ्याच्या रॅलीवर मुस्लिम धर्मीयाकडून दगडफेक करण्यात आली व गाड्यांची तोडफोड करण्यात आली गेली। तसेच सोशल मीडियावर अनेक दावा केला जातो की रॅलीमध्ये काही लोक जय श्रीरामचा नारा देत मुस्लिम समाजातील लोकांवर धावत गेले, असे सोशल मीडियावर दोन्ही दावे। मीरा रोडच्या नयानगर परिसरात रविवार रात्री 11:30 वाजता झालेल्या दोन गटातील हाणामारीत नयानगर पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे। ज्या नयानगरमध्ये ही घटना घडली होती तिथे सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सर्व घटनेनंतर राजकीय पडसाद दिसून येत आहेत। रविवारच्या या घटनेनंतर भाजपच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी जखमींची भेट घेतली। भाजप आमदार नितेश राणे यांनी जे झालं ते लक्षात ठेवा असे ट्विट करून मी मंगळवारी संध्याकाळी मीरा भाईंदरला येणार आहे असे सांगण्यात आले। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली। या प्रकरणी पोलिसांनी नयानगर परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन करून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। असे नाही झाल्यास 25 जानेवारीला मीरा भाईंदर बंदची हाक केली आहे। या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी माध्यमांना बोलताना असे सांगितले की CCTV फुटेज तपासून जे लोक तिथे पाहायला मिळतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। अत्यंत कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। जे लोक अशा प्रकारे दंगा करतात, अतिक्रमण करतायत, वेगवेगळ्या प्रकारे अवैध धंदे करतायत, या सगळ्यावर कारवाई केली जाईल। मीरा भाईंदर प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे सर्व असूनही मीरा रोडची परिस्थिती आटोक्यात येत नव्हती। त्यानंतर तिथे पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला। राज्य राखीव दल व दंगल नियंत्रण पथक आणि मुंबई पोलीस यांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। मंगळवार दुपारपर्यंत सर्व परिस्थिती ही नियंत्रणात आलेली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे।